मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तारीख जाहीर। सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। खरंच तारीख जाहीर झाली का, व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की आम्हाला जो तारीख आहे ती तारीख सांगा, कोणत्या दिवशी येणार, असे बरेचसे कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलवर येत आहेत। तर सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जे हप्ते आहेत, एकंदरीत 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या टाकण्यात आलेले आहेत। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या टाकण्यात आलेले आहे। तर येणारा हप्ता जो आहे तो 19वा हप्ता आहे आणि 19वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, तर मित्रांनो लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणार आहे त्या शेतकरी बांधवांना येणारा हप्ता मिळणार आहे। तसेच येणारा जो हप्ता आहे तो हप्ता ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण, लँड सेटिंग स्टेटस यस, तसेच आधार सेटिंग स्टेटस यस, अशा प्रकारच्या जे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही। हे तिन्ही जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या, येणारा हप्ता तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो, इथे एक ऑप्शन दिलेले आहे, नवीन एक ऑप्शन, ते म्हणजे सेल्फ स्टेटस रजिस्ट्रेशन। म्हणजे तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथे जाऊन तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता। कुठेही जाण्याची गरज नाही, CSC सेंटरवर जाण्याची गरज नाही, कारण की इथं जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर मग जे आधार क्रमांक आहे ते टाकल्याच्या नंतर आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं स्टेटस दिसून जाईल। इथे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर, CSC फार्मर, सेल्फ रजिस्टर म्हणजे स्वतः रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा CSC सेंटरवर, अशा पद्धतीने मी स्टेटस पाहू शकता। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।